मराठी माणसांचा पण फार टर्निंग आणि हॉटेल दादरला फुलांचा व्यवसाय केला आणि धंदा हा म्हणतात ना की रक्तात असावा, म्हणजे एक मजा, एक ओढ. आणि म्हणजे घर सामायिक, जमिनी सामायिक, गाव तिथे उद्योजक, एकोप्याने राहा. सिंधुदुर्गातला माणूस मोठा झाला तर सिंधुदुर्ग मोठं होणार. नमस्कार. आज आपण उद्योजक प्रसाद बागवे यांच्याशी संवाद साधणार आहोत. आता प्रसाद बागवे म्हणल्यानंतर कोकणातली उद्योजकता, मुंबईतली तज्ज्ञता आणि अशा अनेक गोष्टी सरांच्या डोळ्यासमोर येतात. कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील मसुरे गावात त्यांचं घर किंवा आता मूळ इथलं असल्यामुळे आज आपण तिथेच त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. प्रसादजी, आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. प्रसाद बागवे हा एक ब्रँड, हा कोकणचा ब्रँड किंवा एक माणूस म्हणून ते कायम एक चर्चेत, एक चांगल्या पद्धतीने चर्चेत, आणि ती चर्चा बहुतांश उद्योजकतेकडे किंवा सकारात्मक मानसिकतेकडे जाणारी अशीच आपण वृत्तपत्रातून असेल किंवा विविध चॅनेल्समधून असेल आपल्यासमोर शैक्षणिक क्षेत्रातली असेल ती येते. तत्पूर्वी प्रसाद बागवे उद्योजक घडायच्या आधी बालपणीपासून तुमचं बालपण कुठे आणि कसं गेलं? माझं बालपण हे मुंबईतलं, माझा जन्म मुंबईतला, माझं शिक्षण मुंबईतलं, आणि माझं अगदी म्हणजे माझं पूर्णतः माझं जे तरुणपण हे माझं मुंबईत अगदी दादरसारख्या विभागात, म्हणजे ज्याला आपण मुंबईचा हार्ट ऑफ सिटी म्हणतो, तर दादरमध्ये माझं पूर्णतः बालपण. माझी शाळा शारदाश्रम विद्या मंदिर, शारदाश्रम विद्या मंदिरमधून माझं 10वीपर्यंत माझं शिक्षण झालं. आणि त्यानंतर मी कीर्ती कॉलेज आणि आपला शिवाजी पार्क वगैरे, तर ह्या परिसराचा माझ्या पूर्णतः जीवनावर फार मोठा एक पगडा पहिल्यापासूनच पडलेला आहे. आणि माझं बालपण हे तसं थोडंसं म्हणजे मला सांगताना असं हे वाटतं की फार अगदी म्हणजे कष्टाचं गेलं म्हणण्यापेक्षा फार स्ट्रगल म्हणतो आपण, म्हणजे जे संघर्ष. कारण कसं आहे की बालपणीच थोडंसं आम्ही, माझ्या वडिलांचं दुकान होतं प्रभादेवी धर्मिल मार्केट फुले मंडईमध्ये, आणि साधारण मिल कामगारांचा संप, मला वाटतं तुम्हाला माहिती असेल, मुंबईत फार मोठी जी मुंबईचा एक म्हणतो ना की एक मुंबई बदलली किंवा मुंबईचा सेकंड पार्ट हा संपानंतर सुरू झालेला आहे. आणि मुंबईत संप जो आला गिरणी कामगारांचा, हे तिथून आपल्या मराठी माणसांचा पण फार टर्निंग पॉईंट असं मला स्वतः, कारण मी स्वतः जवळून संप पाहिलेला आहे. आणि त्या संपाचे पडसाद आणि त्या उमटलेले मुंबईवरचे त्याचे जे काही गंभीर स्वरूपाचे परिणाम हे मी स्वतः जवळून पाहिलेले आहेत. कारण मी प्रभादेवी मिल कामगार त्या एरियात माझं बालपण गेलं, स्टँडर्ड मिल, कामाटी चाळ, नागोसाईची वाडी. तर त्यामुळे कसं आहे की ते झाल्यानंतर एक आमचं स्ट्रगल संपानंतरच चालू झालं. कारण संपानंतर कसं झालं की बरेचसे धंदे मुंबईतले हे फार अगदी म्हणजे संपुष्टात थांबले, संपुष्टात येत गेले. आणि मिल कामगारच देशोधडीला लागला तर ते धंदे पण त्यांच्याच जीवावर धंदे चालत होते, मिल कामगारांच्या जीवावर. म्हणजे त्यांचं जे त्यावेळेचं उत्पन्न मिल कामगारांचं हे आजच्यापेक्षा मला वाटतं गव्हर्नमेंट सर्वंटपेक्षाही जास्त होतं, अशी त्यावेळेची परिस्थिती होती. त्यामुळे मिल कामगार देशोधडीला लागल्यानंतर तिथले धंदे हे झाले. त्यानंतर मग धंद्यामध्ये डाऊनफॉल झाल्यानंतर मग मी मामा काणे हॉटेल दादरला, तिथे मी फुलांचा व्यवसाय केला. हो, मी तिथे शाळेत जाऊन, म्हणजे शारदाश्रम शाळा माझी, आज मला सांगायला अभिमान वाटतो की मी शारदाश्रमचा विद्यार्थी आहे. फार दिलं शाळेने मला, जे दिलं ते मला वाटतं मला अजून इतरत्र कुठेही मिळालेलं नाही. ही माझी शाळेने मला दिलेली फार मोठी देणगी
आणि माझ्यावर फार मोठे शाळेचे उपकार आहेत. कारण आजच्या घडीला मला खरोखर तुम्हाला सांगावं असं वाटतं की जगाच्या पाठीवर कुठे गेलो तरी पाठी पडणार नाही एवढी शाळेने आमच्यासाठी शैक्षणिक म्हणा, व्यक्तिमत्व, त्यानंतर तुमचं शारदाश्रम म्हटल्यावर तिथे संस्कृती ही आलीच. हे सगळी भरभरून देणगी शाळेने आम्हा सगळ्या त्या विद्यार्थ्यांना शाळेने दिलेली. आणि त्यानंतर शाळेतून आम्ही सुटल्यानंतर मी मामा काणेकडे फुलाचा धंदा, गजरे, वेण्या असे विकून त्यानंतर मामाकडेच्या बाहेर मामाकडे हॉटेलच्या बाहेर आणखीन एक आठवणीतली गोष्ट आज मला फार वर्षानंतर एक एक गोष्टी ह्या आता तुमच्याबरोबर बोलताना पुन्हा एकदा फ्लॅशबॅकमध्ये आठवणीत येत आहेत. त्यावेळी आमचे एक गृहस्थ होते लाड म्हणून, त्यांनी ते मामाकाणीला आचारी होते. मामाकाणीमध्ये ते आचारी होते आणि ते आमच्या त्यावेळी दुकानात मसाला घ्यायला यायचे फुले मंडईत, कारण आमचं मसाल्याचं दुकान होतं त्यावेळी फुले मंडईत. तर मसाला ते आमच्या दुकानातून न्यायचे. आणि ज्यावेळी ही सगळी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी ते आमच्या वडिलांना म्हणाले की एक काम करा, तुम्ही थोडे दिवस इथे मामाकाणीच्या बाहेर तुम्ही धंदा वगैरे काहीतरी तुम्ही सुरू करा, जेणेकरून काय होईल की तुम्हाला थोडंसं सर्वाईव्ह होताना हे होईल किंवा काही तुम्हाला आणखीन काही त्यातून पुढे मार्ग मिळेल. तर त्यांच्या ह्या फार मोठ्या पाठबळामुळे आम्ही तिथे हळूहळू एका प्लॉटवर फुलांचा धंदा. आणि मग तिथे मग आम्ही संध्याकाळी मी शाळा सुटली, घरी आलो, जेवलो का त्यानंतर मग फुलाचा धंदा याला करायचो दादरला. आणि मग रात्री घरी, म्हणजे साधारण 3 वाजता जे धंदा 3 ते 4च्या दरम्यान जो हे करायचो ते संध्याकाळी 7 ते 8 वाजता 8पर्यंत आम्ही हे करायचो. असं एकंदरीत फार म्हणजे बालपण तिथपासून जी सुरुवात झाली ती टिल माझ्या याच्यापर्यंत, माझ्या तरुणपणापर्यंत. शाळेचा गेला विषय, त्यानंतर ह्याचा विषय गेला कॉलेज, नंतर आणखी त्यानंतर मग कुठेतरी जाऊन म्हटलं की नाही. आणि धंदा हा म्हणतात ना की रक्तात असावा लागतो. बिझनेस, धंदा म्हणण्याची मला धंदा म्हणणं फार हे वाटतं, बिझनेस समजलं की नाही. उद्योजकता ही ना, ही खरोखर सांगतो की आपल्या आतमध्ये असावी लागते, तरच उद्योजक घडू शकतो. हे मी आज फार ठामपणे सांगतो. तुमचा एम, तुमचं टार्गेट किंवा तुम्हाला काय व्हायचं आहे हे जर तुम्ही आतमध्ये ठरवलं तर तुम्ही नक्कीच उद्योजक होऊ शकता. त्यामुळे पहिल्यापासून ना मला नोकरीचा कधीच हे नव्हतं की मी नोकरी कुठेतरी करेन, काही करेन आणि मी हे करेन. व्यवसाय करायचा हे माझं लहानपणापासूनचं माझ्या कुठेतरी एक याच्यामध्ये कप्प्यामध्ये फिट होतं. आणि त्याप्रमाणेच मी हळूहळू त्यामध्ये पुढे प्रगती करत गेलो. त्यानंतर मग मी हळूहळू पुढे जाऊन इस्टेट एजन्सी हा व्यवसाय चालू केला. कांदिवलीला ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये मी माझं ऑफिस घेतलं. मुंबईतच. मग तिथे ठाकूर कॉम्प्लेक्स आम्ही ऑफिस घेतलं. त्यानंतर ऑफिसमध्ये आम्ही इस्टेट एजन्सीचा बिझनेस आमचा इस्टॅब्लिश केला. आणि हळूहळू इस्टेट एजन्सीमध्ये पण बऱ्यापैकी कारण त्यावेळी मुंबईत प्रॉपर्टीचे भाव म्हणा किंवा प्रॉपर्टी बिझनेस हा फार म्हणजे आतापेक्षाही त्यावेळी सॅच्युरेटेड नव्हता. त्यामुळे नाही, सॅच्युरेटेड नव्हता नाही होता, परंतु तो ग्रोथ नव्हता आत्तासारखा. हळूहळू तो वाढत होता. त्यामुळे त्याचा ॲडव्हान्टेज मिळत गेला. कारण नुकतीच सुरुवात होत होती प्रॉपर्टी अप होण्याचा. म्हणजे प्रॉपर्टीचे भाव मुंबईतले, कारण जस्ट संप झाले होते, संपामुळे ते मिल कामगार हे झाले होते. त्यानंतर मिलच्या जमिनी ह्या मॉलला जात होत्या आणि मॉल संस्कृती उदयास येत होती. मुंबईत मॉल संस्कृती ही संपाच्या झाल्यानंतर गिरणीच्या जागेवरच मॉल संस्कृती उभी राहिली. आणि तिथून जी मॉल संस्कृती चालू झाली आणि तिथून मॉल संस्कृतीमुळे नंतर मग हळूहळू ना मुंबईची प्रॉपर्टीची ग्रोथ होत गेली. आणि लोकांना कळायला लागलं की जमिनीचे भाव आज ना उद्या गगनाला भिडणार आहेत. आणि तिथून माझं प्रॉपर्टीचं मी तिथून सुरू केलं. त्यानंतर माझं 1996
1996ला लग्न माझं, 1994ला लग्न झालं माझं. आणि आम्ही लग्नानंतर मग माझे मिसेसचे भाऊ, मावस भाऊ मंगेश सावंत साली, ते स्वतः हे होते बिल्डर आणि असं. मग हळूहळू त्यांच्याबरोबर हे करून थोडे दिवस त्यांच्याकडे मी, म्हणजे कसं आहे की आपल्याला पण त्यातली माहिती आणि त्यातलं सगळं कन्स्ट्रक्शन काय असतं, कारण प्रॉपर्टी सेलिंग बाईंग हा वेगळा भाग झाला आणि कन्स्ट्रक्शन हा वेगळा भाग झाला. त्यामुळे कन्स्ट्रक्शनच्या याच्यासाठी ती माहिती, त्यानंतर मग कन्स्ट्रक्शनमध्ये त्यांच्या साईडवर स्वतः मी हे केलं काम, म्हणजे काम करून वगैरे तिथे. आणि नंतर हळूहळू मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून हळूहळू एस्टॅब्लिश झालो. हां. आणि कॉन्ट्रॅक्टर हे करता 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 आणि मग नंतर मलाच कळलं नाही की आपण कसं काय इस्टॅब्लिश होत गेलो. आणि ते म्हणतात ना एक, की तुम्हाला फक्त एक धागा किंवा एक लिंक असावी लागते. ती लिंक मिळाली का तुम्ही त्यामध्ये नक्की सक्सेस होता. असं एकंदरीत माझा बालपण. तुम्ही आता जो अनेक प्रश्नांची उत्तरं म्हणजे इतक्या सहजतेने, म्हणजे ज्याप्रमाणे जसं फुलाच्या व्यवसायाचं तुम्ही दिलं, जसं हळूवार फुल गुंतावं त्याच्यामध्ये माळेत आपण, त्याप्रमाणे तुमची उद्योजकतेच्या सुरुवातीची माळ, म्हणजे ही पहिली गुंफण, की तुम्ही ती सहजतेने सांगितलं की तुमचा बालपणीचा शाळेतून आल्यानंतरचा तो तिथे जाणं वगैरे संघर्ष आज मोठेपणी ऐकताना कदाचित नाही, पण त्या वयामध्ये ती खूप मोठी गोष्ट होती, कारण ती अवघड गोष्ट होती. शाळेचा दिवसभर आहे आपल्याला. शारदाश्रमविषयी तुम्ही भरभरून सांगितलं, कारण तिथली संस्कृतीचा तुम्ही जास्ती महत्त्वाचं हे सांगितलं की तो सांस्कृतिक तुमच्यावर जो परिणाम झाला, की त्याच्यामुळे माणसं जपणं जोडणं याकडे जरा. आणि त्याच्यानंतर विवाहानंतर कॉन्ट्रॅक्ट या विषयात आलं, म्हणजे लोक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करतात, तुम्ही मॅरेज नंतर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणून जास्ती तुम्ही, म्हणजे ह्या अनेक गोष्टींमध्ये म्हणजे थोडंसं शारदाश्रममधून ते उत्तर मिळालं की तुम्ही प्रसन्नता राखली याची तुमच्यामध्ये, कारण हे सोपं नव्हतं. कारण मुंबईतला आज आपण जरी म्हणलं तरी त्यावेळीसुद्धा भयानक स्पर्धा होती, कारण जी सगळी पार्श्वभूमी ती सांगितली, कारण सगळेच उघडे पडलेले होते, सगळ्यांनाच गरज होती आणि अशा वेळी पुढे जाणं. मग यावेळी तुम्ही या क्षेत्रांमध्ये, जी क्षेत्र सहज आपल्याकडे त्याच्यात उतरत नाही कोण, किंवा ते अमुकनेच करावं, ते अशा वेळी उतरताना तुम्हाला कधी कुठून नकार आला की बाबा नको बाबा प्रसाद, हे नको करूस, असं कधी आलं का? असं बऱ्याच वेळा आई वडिलांकडनंच आलं की काय करतोय हे, तू कुठेतरी आपली हे बघ, नोकरी बघ, आणि आपला नोकरी करायची आणि आपलं एक कुठेतरी सेटल होणं. तर कसं आहे की घरूनच थोडंसं मला फार म्हणजे वडिलांचं नव्हतं, कारण वडील थोडंसं धंद्यामध्ये होते पहिल्यापासून. आमच्याकडे धंदा ही व्यवसाय ही आमच्या घरात पहिल्यापासून होता, कारण आमचं ते दुकान तिथे, तो आनंद त्यांना माहिती होता. तो माहिती होता. त्यामुळे कसं होतं, आणि आईचं काय होतं की त्यात ती पोळली होती त्यामध्ये, त्या व्यवसायामध्ये ज्यावेळी ते डाऊनफॉल झाला त्यामध्ये सफर घरची गृहिणीच होत असते. आणि त्यामुळे तिचं असं म्हणणं होतं की हे व्यवसाय वगैरे काही नको, आपलं नोकरी करा, आपली हे करा आणि आपलं घर सांभाळा नाही. परंतु एक म्हणतात ना की एक रक्तातच असावं लागतं, किंवा ते रक्तात असल्याशिवाय होत नाही. त्यामुळे मला ते काही पटत नव्हतं. आणि मी कायम काही ना काहीतरी, म्हणजे उद्योगाच्या मागे मी काही, म्हणजे जे असेल, म्हणजे मी इव्हन तुम्हाला सांगतो, मी त्यावेळी इम्पोर्टेड गुड्स, म्हणजे हे कपडे म्हणा किंवा काय, वॉच, हे फार अगदी हे मर्चंट. हा, मी ते बरेच मी हे केलं. मुंबईला हाजी अल्लीला त्यावेळी पहिला मुंबईतला मॉल हिरापन्ना. हिरापन्ना तुम्हाला नाव ऐकून माहिती असेल, आता थोडंसं कमी झालं, कारण आता बरेच मॉल झाले. त्यावेळी तो एकच मॉल मुंबईतला पहिला होता, हिरापन्ना महालक्ष्मी. तिथे काही माझे मित्र सोर्स होते, जे ह्याचं इम्पोर्टेड मटेरियल्स, इम्पोर्टेड गुड्स वगैरे तिथे सेल करायचे, परत आणायचे काही. तर मी ते थोडे दिवस त्यामध्ये मी हे केलं, आणि तिथून मला ना, म्हणजे थोडंसं इम्पोर्टेड वस्तू किंवा काही चांगले कपडे ह्याचा मला तिथून हे झाला की नाही, काही झालं तरी आपण हे करायचं, ते ब्रँडेड करायचं, समजलं की. आणि एखाद्या तुम्ही क्षेत्रात वावरताना त्या क्षेत्राचा पण तुमच्यावर
व्यक्तिमत्वावर आणि तुमच्या पूर्ण जडणघडणीवर फार फरक पडतो. कारण तुम्ही क्षेत्र काय निवडलं. आज मी क्षेत्र निवडलं, पहिल्यापासून मी काय झालं, फुलाचा व्यवसाय. फुलाच्या व्यवसायात पण बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगू ना, की आजही फुलाच्या व्यवसायात फार चांगला म्हणजे संधी आहे. कारण फुलाच्या व्यवसायात मेहनत आहे, परंतु तुम्ही प्रॉफिट ऑफ मार्जिन म्हणा किंवा काय म्हणा, तर हे ना 100% जास्त आहे. म्हणजे एखादा तुम्ही वस्तू तुम्हाला मार्केटमधून घेऊन आलात ना, तर तुम्ही ती याच्यामध्ये एक सांगायची गोष्ट मी तुम्हाला एक जस्ट उदाहरण देतो हे प्रॉफिट ऑफ मार्जिनचं. मी माझे मामा दळवी तळगावचे, माझी आई तळगावची दळवी त्यांच्याकडे. तर माझ्या मामांचं अंधेरीला फुलाचं मसाल्याची अशी दुकानं होती. अंधेरी स्टेशनला बाहेरच ईस्टला स्टेशनच्या बाहेर पुढे. म्हणजे तुम्हाला माहिती आरसा हॉटेल माहिती असेल अंधेरीला, त्याच्या समोरच एक मंदिर आहे सिद्धिविनायक वाचा मंदिर, त्या बाजूला स्टॉल जो आहे तो माझी मामा. तर आम्ही काय करायचो, मी तिथे सुट्टीमध्ये किंवा काही असं म्हणजे काही काम नसेल किंवा आणखी काय, तर मी मामांकडे जायचो. मग तिथे आम्ही ना त्यांच्या धंद्यामध्ये त्यांना आम्ही मदत करायचो. मग तिथे आहे ना, तुम्हाला सांगू, तिथे आम्ही राखीचा धंदा, रक्षाबंधनला राखी, म्हणजे सगळे म्हणजे अगदी म्हणतात ना काय ते सीझनल बिझनेस सगळे केलेले आहेत मी, अगदी म्हणजे तोंडपाठ अगदी रेट्स वगैरे सगळे असे. तर तिथे ना राखीचा धंदा तो तुम्हाला एक फार असं म्हणजे तुम्हाला इंटरेस्टिंग म्हणून मी पाठ सांगतो, मी स्वतः केला आहे म्हणून. आणि मला वाटतं हे सांगणारा फार कमी लोक असतील किंवा त्यांना सांगायची कदाचित कोणाला हेही वाटत असते की मी हे केलं आहे ते, पण काही केलं आहे ते केलं आहे समजलं. तर ते राखीचा धंदा आम्ही तिथे अंधेरी कुर्ला रोडला माझे मामा लावायचे, तिथे आम्ही त्या राखीच्या धंद्यावर राहायचो. तर तुम्ही बिलीव्ह नाही करणार, राखी जी हा विषय आहे फार मोठा आहे. आपल्याला वाटतं की राखी काय आहे ते, परंतु राखी ही भुलेश्वरला जाऊन आम्ही ग्रोसमध्ये आणायचो. एक राखी साधारण त्यावेळी 25 ते 30 पैशाला पडायची आणि ग्रोसवर आम्ही ती घेऊन यायचो. त्यानंतर त्याला छोट्या डब्या येतात प्लास्टिकच्या, त्या डब्यांमध्ये आपल्याला सोनार पहिले गुलाबी कागद टाकून सोनं द्यायचे, माहिती असेल, बांधून वगैरे गुलाबी पेपरात. तर तो पेपर आणायचा, बटर पेपर गुलाबी पिंक, आणि मग तो बटर पेपर कापायचा, त्या डब्बीमध्ये आतमध्ये टाकायचा आणि त्याच्यामध्ये राखी ठेवायची आणि ती राखी सेलला ठेवायची. म्हणजे कसं झालं प्रेझेंटेशन. बरोबर. नुसती राखी तुम्ही अशी लटकवली तर त्याला गिऱ्हाईक तेवढं घेणारा हे देत नाही, पण तीच जर डबीत असेल आणि त्याला व्यवस्थित हे करून केलं तर ते प्रेझेंटेशन आणि मला हे प्रेझेंटेशन फार पहिल्यापासून आवडतं. आता आम्ही ह्याच्यामध्ये करतो प्रेझेंटेशन आमच्या PPT मध्ये. आज आम्ही PPT करतो, त्यातही माझा मुलगा आता हे करतो, पण मी त्याला त्यामध्ये हातखंड आहे, तो विषय नंतर आहे. तर ते प्रेझेंटेशन करून जी राखी आम्हाला ना साधारण त्या डब्बीच्या प्राईस सकट जी आम्हाला 75 पैशाला पडायची, ती आम्ही राखी 3 रुपयाला विकायची त्यावेळी. ते तिप्पट जवळजवळ ते अगदी म्हणजे प्रॉफिट ऑफ गेन, म्हणजे मार्जिन काय झालं, मेहनत होतं, डोकं होतं. येस. इथे उद्योजकतेची इच्छा फार छान सांगितलं. प्रसादचा तसा प्रेझेंटेशनचा आपण एक त्याच्यातून एक वेगळाच एक संदेश मिळतोय. यानंतर साहेब जो गावाकडे थोडं येऊया. या दरम्यान तुमच्या मसुऱ्याशी, तुमच्या गावाशी हे तुम्ही जे नातं जपलंय ते कसं काय होतं? म्हणजे लहानपणी येणं, म्हणजे ते माझ्यामध्ये तुम्ही जेवढे लहानपणी यायचं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं तुम्ही नंतर जसजसे मोठे झालात तसतसे जोडले गेलात गावाशी आणखीन. हे कसं काय होतं? कसं आहे, आमचा मसुरे गाव, मला वाटतं पहिल्याच वयाच्या, मला वाटतं साधारण 14-15व्या वर्षी, म्हणजे मी साधारण 10वीला वगैरे साधारण मी त्या आजूबाजूला होतो. आणि मी त्यावेळी वडिलांबरोबर आलो होतो. म्हणजे कदाचित मी त्याच्या अगोदर पण आलो असेल, पण मला ते कळत नसेल. आणि 10वीत कसं आपण एक संज्ञान होतो, माहिती पडतं आपण काय आणि माइलस्टोन असतो. त्यावेळी मी जे आलो ना गावी, ते मी वडिलांबरोबर आलेली माझी अगदी म्हणजे वडील घेऊन आलेले मला ही शेवटी. त्यानंतर मी कायम एकटा येत गेलो. म्हणजे घरचे नाही आले तरी चालतील, मी जाणार. कारण त्यावेळी जी आपला गाव एक म्हणतो ना, आपला गाव म्हणजे आपली मुंबई. पूर्वी कसं होतं, ही मुंबई आपल्याकडे, पण नाही. ज्यावेळी कळलं, वडिलांनी इथे आलो, आमची आजी, ही आमची
ही तिथे पहिली रूम दिसते ती आमची, बरोबर. तर आमची आजी, वडिलांची आई आमची इथे एकटी असायची. आणि ज्यावेळी मी आलो इथे त्यावेळी आम्ही तिला भेटलो. त्यानंतर आम्ही इथे बरेच महिने, म्हणजे असं महिने नाही, सॉरी, काही दिवस राहिलो. आणि त्यातून ज्यावेळी मी गाव बघितला, आमची इथली काही लोकं होती, माझं खाली इथे घर आहे, पुढे तिथे प्रमोद बागवे भाऊ आहे, चुलत भाऊ वगैरे असे. आणि जी गावची एक म्हणतात ना, एक काय म्हणतो आपण, ओढ आणि मजासुद्धा. गाव म्हणजे एक मजा, एक ओढ. आणि हे पूर्वी लहानपणी याची ती मजा होती. आता एक आपल्या गावासाठी काहीतरी करण्याची आपण ओढ आहे, असं आहे. तर त्यामुळे त्यावेळी गावी यायचो. एक आजी आमची असायची आणि मी इथे गावी यायचो ना, ते मी कधीच घरी बसलेला नसायचो. माझी बाहेर भटकंती फार असायची. म्हणजे माझी आजी ओरडायची, म्हणजे आपल्या मालवणी भाषेत सांगायची ती, काही बाहेर फिरत राहतं, हां, जेव फक्त घराकडे येतं, हां, आणि बाकी अख्खो दिवस तू बाहेर काय करतं, काय या जातं, असं तसं. मग उद्या तुझे माझ्या वडिलांचं नाव मेघशा, मग मेघशा उद्या माझा काय झाला तर फोन माझ्यावर येताला करवात तुलो, म्हणजे अशी ती मला कायम तिची एक हे असायची. आणि मी आलो का तिला टेन्शन असायचं की हा कुठे काय, समजलं की फक्त बॅग ठेवण्यापुरता येणार. बॅग, हा नाही, माझी बॅग पण तिकडे खाली असायची. आमचे ते प्रमोद बागवे म्हटलं ना घर, माझी बॅग पण तिकडे, माझी आंघोळ इथे, मी जेवायला फक्त इथे घरी आजीकडे इथे यायचं. त्यामुळे ती थोडंसं हे असायची की काय. परंतु कसं आहे की त्यावेळी मी इथे येऊन घरात जर बसून राहिलो असतं तर मला गाव कळणार नसतं. घरात यायचं, बसायचं, बॅग 8 दिवस राहिलं का बॅग उचलली काय, असं मी कधीच केलं नाही. त्यामुळे मला गाव हा काय असतो किंवा गाव काय आहे, आणि गावच्या एक सांगतो, आपलं मुंबईचं राहणीमान, मुंबईचं जीवन आणि इथलं जीवन फार फरक आहे. हे मी पक्क केलं होतं की गावी जर हे करायचं असेल तर गावचा हा वेगळा आहे आणि मुंबईचा भाग वेगळा आहे. तुम्हाला दोन्ही मॅच करता कधीही कम्पेअर किंवा मॅच करता येणार नाही. हे मी त्याच वेळी ओळखलं. आणि त्यानंतर मग हळूहळू इथे मी माझे भाऊ म्हटलं, किंवा इथे वाडीवर आता आमचे बरेचशी शिंगरे, तोंडवळकर, मुळये परब, असे जी काही वाडीवर इथे, त्यानंतर आणखीन इथे जे काही सावंत वगैरे जे आहे, तर त्यांच्याबरोबर सगळ्यांची त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं, त्यांच्याबरोबर आल्यावर कधी त्यांच्याकडे जाऊन भेटणं वगैरे, ह्या गोष्टी मी कायम करत आलो. आणि आपल्या गावासाठी आणि आपल्या गावातल्या तरुण मुलांसाठी आपलं काहीतरी इथे माझं देणं लागतं, किंवा आपण काहीतरी इथे करायला पाहिजे, हे मी कायम म्हणजे आपण आहोत, जबाबदार आहोत. आणि त्यात आणखीन एक म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी की इथे, म्हणजे तुम्हाला पण ऐकून फार म्हणजे नवल वाटेल की गाव वगैरे आहे आमचा, पण आमची इथे स्वतःची अशी जमीनच नाही. म्हणजे वैयक्तिक म्हणतो ना आपण, वैयक्तिक 7/12 जो आपल्या नावाचं, म्हणजे वडिलांच्या नावाचं किंवा आहे, असं आमचं सगळं सामायिक, म्हणजे घर सामायिक, हे जमिनी सामायिक, असं. त्यामुळे कसं आहे की सामायिक म्हटलं की तिथे रिस्ट्रिक्शन आलं आहे, तिथे काही आहे. मग माझ्या वडिलांची एक नेहमी एक हे असायचं, काय झालं ना, आपली स्वतःची 4 गुंठे तरी जमीन हवी गावात आपल्या अशी. आणि ते एक थोडंसं कायमस्वरूपी डोक्यात होतं. परंतु वडील गेले, आणि वडील गेल्यानंतर मला एक इथे मी जमीन आत्ताच खरेदी केली. आणि ती खरेदी केल्यानंतर मग विचार केला की आपण वडिलांची तर इच्छा पूर्ण केली, म्हटलं अजून, म्हटलं माझी एक इच्छा होती की स्वतः आपण शेती करावी. आणि मी त्याच्याकडे येतोय. त्या मी तेच म्हणलं की शारदाश्रम म्हणजे तो शारदेचा आश्रम, विद्येचा, आणि गावात तुम्ही बहुतांश येतात ती शेतीत तुम्ही राबता किंवा शेतीचं आवड आहे तुम्हाला, तो कसा आहे, तो भाग काय, म्हणजे हा शेती आश्रम किंवा शेतीत श्रम होतात, तो कसा काय? असं आहे, तो मी लहानपणी यायचो त्यावेळी आमचे ते प्रमोद बागवे, म्हणजे भिकाजी बागवे आमचे इथे काका आमचे, तर ह्यांची जमीन इथे, त्यांची स्वतःच्या जमिनी होत्या तिथे. म्हणजे ते स्वतः शेतकरी, किंवा स्वतः हे पहिल्यापासून त्यांचा शेती हा व्यवसाय त्यांचा, आणि आताही त्यांचा मुलगा ते सांभाळतो. तर कसं आहे की त्यावेळी मी इथे यायचो ना, त्यावेळी ती एक हे असायची की शेती म्हणजे नक्की काय, आपण पण काहीतरी त्यांच्यामध्ये हातभार लावूया. मग त्यावेळी लाटे आणणे, समजलं की नाही, भारे वा लाटे, ह्या गोष्टी मी स्वतः इथे
आलो तरी ना कधी थांबायचो नाही. त्यांच्याबरोबर मी कायम मळ्यात तिकडे जाणं, त्यांच्याबरोबर काहीतरी इकडे तिकडे आपला हे करणं, काही नसेल तर तिथे बसून गप्पा मारा किंवा काहीतरी तिथलं काय असेल ते हे करा, भात जोडणं, समजलं की नाही. अशा गोष्टी ह्या मी लहानपणापासून मला वेळ मिळेल व्यासंग ठेवला. आणि असं काही लाज नाही बाबा, ठीक आहे आज आपली नाही आहे परंतु त्यांची आहे तर त्यांना आपण मदत करू. हा एक जो म्हणतो ना की एक पाहण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह हा मला आज उपयोगी पडलेला आहे. आणि आत्ता आम्ही जी जमीन घेतली त्या जमिनीत मी आता लावणी करून तरवा, मी आता मे महिन्यात इथे 1 महिना होतो, त्यावेळी मी जाताना तरवा पेरला, तरवा आता उगवला. आता मी लावणीसाठी आज मी आणि माझी मिसेस इकडे आलेलो आहे. आम्ही या दरम्यान आपण बोलताना त्यांनी मगाशी जेव्हा उल्लेख केलेला तर प्राप्ती मॅडम आणि त्यांच्या मिसेस यासुद्धा आहेत आणि या सगळ्यात हे लक्षात येतं आहे की या सगळ्यात ती प्राप्ती जी तुम्हाला जी काही होत असते ती त्याची सुरुवात तेव्हापासून झाली, आणखीन सुदृढपणे झाली जी तुमच्या वडिलांनी आणि आईने जी केलेली होती. साहेब, आता चेंबर ऑफ कॉमर्स म्हणजे हे एक थोडं असं आहे की थोडासा एक वेगळा डिग्निफाईड भाग आहे की ज्या चेंबर ऑफ कॉमर्सच्या निवडणुका होतात किंवा त्याचे पदाधिकारी असतात त्यात तुमचं नाव हे कायम आग्रहाने सदस्यापासून सगळं हे घेतलं जातं. पण हे चेंबर ऑफ कॉमर्स ही संकल्पना आपल्या सामान्य माणसाला म्हणजे तुमच्या दृष्टीने चेंबर ऑफ कॉमर्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स हे काय आहे? कसं आहे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मी मागील 2 ते 3 वर्षापासून मी या संस्थेशी जोडला गेलेलो आहे. आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ही जी संस्था आहे ती ऑल ओव्हर इंडिया त्या संस्थेचं कार्य आहे. आज त्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि मला आनंद वाटतो की मी आज या 100 वर्ष पूर्ण होताना मी त्याचा एक भाग आहे, महत्त्वाचा, समजलं की नाही. आणि त्यामध्ये माझ्याबरोबर माझे सहकारी, आमचे सिनियर श्री डॉक्टर श्रीकृष्ण परब हे म्हणजे मी आज तुम्हाला माहिती असेल तर मी आर पी बागवे हायस्कूल मसुरा एज्युकेशन सोसायटी यावर मी सेक्रेटरी पदावर आहे. आणि त्यामुळे कसं आहे की आम्ही एकत्र काम करत असताना त्यांनी पण मला महाराष्ट्र चेंबर्सची एक हे दिली किंवा तुम्ही फार इथे काम करू शकता किंवा नवदालन दिलं. नवदालन दिलं आणि मला म्हणाले नाही तुम्ही ह्या क्षेत्रात ह्या संस्थेची तुम्ही हे व्हायला पाहिजे. म्हटलं हरकत नाही, म्हटलं तुम्ही सांगत असाल तर मी नक्कीच यामध्ये हे करेन. आणि मी त्यानंतर त्याचा एक भाग झालो. आणि आज खरोखर सांगायला मला आनंद वाटतो आहे की आत्ताच मागच्या 15-20 दिवसापूर्वी आमचे इलेक्शन्स झाले महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची. आपलं सिंधुदुर्ग, मुंबई, नाशिक, पुणा सगळ्या कंप्लीट याची. आणि त्यामध्ये आमचं एकटा पॅनल हे आज निवडून आलेलं आहे. आणि आमचे अध्यक्ष रवींद्र मांडगावे साहेब यांनी आत्ताच मला वाटतं मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आपल्या माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी आत्ताच पदग्रहण सोहळा पार पाडला. आणि फार अगदी म्हणजे तुम्हाला म्हणजे एक सांगतो की आमच्या या ज्या आता महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स याचं ब्रीदवाक्यच एक आहे की गाव तिथे उद्योजक. हे ब्रीदवाक्य आम्ही महाराष्ट्र चेंबर्सला आम्ही हे केलेलं आहे. गाव असेल तिथे उद्योजक निर्माण व्हायला पाहिजे ही आमची संकल्पना आहे. आणि त्यावर आम्ही ह्या साधारण आमचे अध्यक्ष रवींद्र मांडगावे साहेबांनी त्या दिवशी माझी पर्सनल आम्ही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचं आमचं जे हेड ऑफिस काळागोडाला जे हेड ऑफिस आहे तिथे आम्ही बसलो होतो. त्यांच्याशी आमची मीटिंग आम्ही हे केली. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की आपल्याला गाव तिथे उद्योजक ही संकल्पना ह्या 3 वर्षात आपल्याला पूर्णत्वाला न्यायची आहे. तर म्हटलं साहेब 3 वर्ष फार थोडी कमी होतात, अजून 2 वर्ष वाढली, 5 वर्ष आपल्याला फार
म्हणजे 5 वर्षाचा कालावधी आपल्याला मिळाला, पण तरी पण आपण 3 वर्षाच्या कालावधीत जेवढं होईल तेवढं आपण नक्कीच गाव तिथे उद्योजक हे आपण पोचवू संदेश, आणि आपण जेवढं होईल तेवढं आपण उद्योजक गाव तिथे उद्योजकमध्ये आपण निर्माण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. अशी एक ही महाराष्ट्र चेंबर. आज मी सिंधुदुर्गाचा, आज मी स्वतः महाराष्ट्र चेंबरचा आज मी हे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात, मी आज महाराष्ट्र चेंबरचा सदस्य आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा. तर कसं आहे की सिंधुदुर्गातून आज बरेचसे म्हणजे हॉटेल व्यावसायिक, त्यानंतर आपले हे दूध उत्पादक, त्यानंतर आपले काही हे इलेक्ट्रॉनिक्स हे वगैरे असे जे काही जे स्वतः प्रोडक्ट बनवतात, म्हणजे स्वतः उत्पादन त्याचं करतात, अशा लोकांची सुद्धा आता हल्ली आम्ही एक मीटिंग हे केली. त्या मीटिंगमध्ये आम्ही असं हे केलं की जिथे आता आता आमच्या शाळेमध्ये जसा MBT क्लासेस वगैरे आहेत, म्हणजे तिथे कसं आहे की 11वी आणि 12वी या विद्यार्थ्यांना ना टेक्निकल म्हणजे इलेक्ट्रिक म्हणजे इलेक्ट्रिकल रिपेअरिंग, वेल्डिंग असे काही कोर्स आम्ही तिथेच किमान कौशल्यासाठी. किमान कौशल्यासाठी तो आम्ही हे सुरू केला, आणि त्यातून बरीचशी मुलं बाहेर पडलीत आणि स्वतःचा उद्योग त्यांनी सुरूही केलेला आहे. तर हेच जे आहे ते अजून आपल्याला इथे राबवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. खूप छान. तुम्ही या दरम्यान की नुकतंच म्हणजे आता आपण बोलतानाच हे झालं की जेव्हा सिंधुदुर्गचेच जेव्हा तुम्ही सांगितलं तेव्हा पालकमंत्री नितेश राणे यांनी रिव्हर्स मायग्रेशनचं जे ते उत्तम उदाहरण आपण आहात की त्याचं रिव्हर्स मायग्रेशन असंही होऊ शकतं, असंही करता येतं, आणि ज्याच्यामध्ये तुम्ही नकळत होतं ते, असं नाही की ठाम काहीतरी, पण त्याच्यासाठी उद्योजकता हा घटक म्हणजे रिव्हर्स मायग्रेशनसाठी अत्यावश्यक माझ्या मते घटकांपैकी उद्योजकता हा घटक आपण मांडलात. साहेब, आता एक आपला संदेश सर्वांना की आपलं बोलणं संपूच नाही असं इतकं छान सुरू असतं, म्हणजे वाटतं की, पण तरी एक आपल्या समारोपाकडे येतो आपण. तर आपण आता तुम्ही मुंबई किंवा आपण कोकण, सिंधुदुर्ग, मालवण, मसुरा हे बहुतांश तुम्हाला तर सगळं माहीत झालं. यानंतर तुम्हाला किंवा आता काही फार फरक आहे असंही काही झालेलं नाही, पण काही मूलभूत फरक असतील. पण आजच्या घडीला सर्वांना म्हणजे आता जे पाहतील त्यांना तुम्हाला काय संदेश द्यावा असं वाटतो? म्हणजे उद्योजकतेचा झालाच, म्हणजे आपला संदेश मिळाला आहे, पण एक माणूस म्हणून आपण काय संदेश द्या? माणूस म्हणून मला एकच सांगायचं आहे की आपल्या सिंधुदुर्गामध्ये मी आज वावरताना फार वेळा बघतो की एकतर आपले म्हणजे ही सामायिक जी राहण्याची एक पूर्वीपासूनची आपली परंपरा आहे, आपण सार्वजनिक म्हणतो, सामायिक म्हणतो, समजलं की नाही. तर तिथे वावरत असताना किंवा काही असताना तर एकमेकात आहे ना एकोप्याने राहा, एकमेकावर आज तुम्ही बघत असाल आपल्या कोर्टांमध्ये फार केसेसचा ढीग पडला आहे. केस छोट्या छोट्या आहेत, एका भावाने दुसऱ्या भावावर, दुसऱ्या भावाने तिसऱ्या भावावर. तर माझं असं म्हणणं आहे ना की एकोप्याने राहा, एकमेकाला म्हणजे एक जण जर तुमच्यातला कोणतरी वर जात असेल तर त्याला सपोर्ट करत, तो जर वर गेला तर तुम्ही वर जाणार आहात, हा एक माइंड सेट करा. नाहीतर आपल्या इथे मी बघतो ना काय होतं की एक जण जातोय ना, तो काय ह्याला गाण गेलो काय, मी काय, असं नसतं. असं असतं, प्रत्येकजण प्रत्येक क्षेत्रात हा तज्ज्ञ असतो, प्रत्येकाकडे काही ना काहीतरी छोटा कलागुण आहे, नाही असं नाही आहे, समजलं की नाही. परंतु काय होतं की इथे मी बघताना असं बघतो ना की एकमेकांचे हेवेदावेच फार असतात, एकमेकांबद्दल म्हणजे आदर वाढावा. आदर वाढावा. आणि दुसरी गोष्ट कसं आहे की एकमेकाला समज, जसं आता मी तुम्हाला एक उदाहरण देऊ शकतो. आज गुजराती मुंबईत आज वावरताना आज माझा फ्रेंड सर्कल म्हणा किंवा माझं जे हे आहे कन्स्ट्रक्शनमध्ये गुजरातीच आहेत, जास्त ते गुजराती आहेत. आज दूध इंडस्ट्रीचा जो मेन हे आहे पंकज, तो माझे मित्र आहेत समजले. आणि असेच बरेच, आणखी मी एकच नाव घेतलं आणि आणखीन असे बरेच हे आहेत जे गुजराती आहेत. तर त्यांच्यामध्ये मी पाहिलं ना युनिटी हा एक फार महत्त्वाचा भाग त्यांनी आपल्यात एक हे करून घेतलेला आहे. म्हणजे त्यांनी तो आत्मसात केला आहे की तो त्यांचा उपजत आहे. ह्या मी त्या खोलात गेलो नाही, परंतु त्यांची युनिटी ही फार असते. कारण एखाद्याला जर काही प्रॉब्लेम नसेल, एखाद्याला काही उद्योजक करायचे असेल किंवा काही असेल, तर ते विदिन 12 hours किंवा 8 hours किंवा आणखीन त्याला पाहिजे ती रक्कम ते उभी करून देतात विदाऊट
व्याज घेता, इंटरेस्ट विदाऊट इंटरेस्ट, समजलं की नाही? आणि हे जे आहे ना की एकमेकाला एक सांभाळून घेणं, एक मदत, म्हणजे काय आहे, समाज वाढला पाहिजे ही भावना तुमच्यात हे झाली पाहिजे. एकमेकाचा तिरस्कार करायचा, ह्याचं त्याचं हे कर, ह्यामध्ये वेळ प्रेम घालवणं- प्रेम असतं, प्रेम पण असतं, ते नाही, प्रेम आपण समजून एकमेकांच्या प्रेमाला आणखीन संधी देऊया. हां, नाही नाही, माझं म्हणणं काय, प्रेम असतं वगैरे ते ठीक आहे, पण थोडासा ना एक असाही भाग लक्षात घेण्यासारखा आहे की तुम्ही नुसतं प्रेम करून पोट बघत, ग्रोथ, प्रगती, तुमची प्रगती होत असताना ना तुम्ही त्याकडे त्या दृष्टिकोनातून प्रोफेशनल त्या दृष्टिकोनातूनही बघणं गरजेचं आहे की बाबा आपल्याला या व्यक्तीकडनं काय मिळू शकतं. आज तुम्ही माझ्याबरोबर बसलेले आहात, तुम्ही सुद्धा उद्योजक आहात, तुम्ही आज तुमचं चॅनल आहे किंवा आज मी तुमच्याबरोबर बसताना आपली मैत्री आहे, आपलं सगळं आहे, बरोबर की नाही, आपण एकमेकाला ओळखतो. आज माझी मुलाखत घेतात, परंतु त्या पलीकडेही जाऊन उद्या जर काही उद्योजकात किंवा काही याच्यात जर काही तुमची माझी तुम्हाला, तर आपण एकमेकाला ती करणं गरजेचं आहे. कारण काय आहे की आपला सिंधुदुर्ग, तुम्ही जर मोठे झालात, सिंधुदुर्गातला माणूस जर मोठा झाला तर सिंधुदुर्ग मोठं होणार, ही माझी तरी संकल्पना आहे आणि माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे मला आजही एक असा संदेश म्हणजे द्यावासा वाटतो की कोणत्याही तर्कशुद्ध कोणत्याही नको त्या विचारात गुरफटण्यापेक्षा उद्योजक आणि तुमचा व्यावसायिक दृष्टिकोन बदला, थोडंसं राजकारण बाजूला ठेवा. कारण सिंधुदुर्गात राजकारणाचं पण बऱ्यापैकी मी बघतो, घराघरात राजकारणाच्या चर्चा आहे, तर ते बाजूला ठेवा आणि आपला ग्रोथ कशी होईल ती बघा, हे मला प्रकर्षाने सांगावंसं वाटतं. खूप धन्यवाद साहेब. या आपल्या शैक्षणिक याविषयी आपण पुन्हा बोलूच, म्हणजे तो मी मुद्दाम राखला आहे, कारण तो तुम्ही एक टच ठेवलेला आहे की जिथे शिक्षण ही सुद्धा एक महत्त्वाची जबाबदारी आपल्या गावच्या मुलांची, आणि त्याच्यावर तुमचं बारकाईने लक्ष असतं. मी मुद्दाम सांगू इच्छितो की ज्या शाळेच्या आपण संस्था चालकांमध्ये आहात, त्यामुळे तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींवर मुलांच्या विद्यार्थीनींच्या तुमचं लक्ष असतं, आणि एक असं आपला वेळ दिला जाते. आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्या व्यस्त उद्योजकतेतून आणि व्यस्त शेतीतून आत्ताचा जर विचार केला तर त्या व्यस्त शेतीतून आपण वेळ दिलात आणि एक छान संदेश दिलात आपण की आपल्याला वस्तुनिष्ठ ग्रोथ ही आता काळाची गरज आहे आपल्या जिल्ह्यासाठी, आणि त्यासाठी आपल्याला एकोपा फार महत्त्वाचा आहे. साहेब, पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांच्या वतीने आणि आमच्या टीमच्या वतीने धन्यवाद. तर हे होते उद्योजक प्रसाद बागवे, आणि त्यांनी आता त्यांच्या उद्योजकतेचा जो प्रवास सांगितला, त्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी जी काही आपली वाटचाल केलेली आहे, आणि ते करताना सुद्धा एक स्वतःचा धागा जो ठेवलेला होता, तो म्हणजे निर्भेळ उद्योजकतेचा उद्देश, उद्योजकता, जीवन उद्योजकता आणि आनंदसुद्धा उद्योजकताच, हाच संदेश त्यांनी दिलेला आहे. आपण ही मुलाखत पाहिली म्हणून आपल्या सर्वांची मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.